तर मित्रो, मी आता पेरू प्लॉट मध्ये आहे. सकाळी याला न्यूट्रिएंटची फवारणी घेतलेला तो व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे. याला काय झालं, आता टेम्परेचर वाढलं, याला 5 तास पाणी चालू आहे, परंतु जांबाला अति पाणी लागतं आणि टेम्परेचरमुळे ह्याच्यामुळे काय झालं, कळीचे जे पॉईंट निघायला पाहिजे निघालेत, परंतु अपेक्षित नाही. म्हणजे 6 पॉईंटमध्ये 1 पॉईंटमध्ये कळी. आता हे पॉईंट असे ग्रोथमध्ये पाहिजे, ते ग्रोथमध्ये नाहीत. म्हणून आज काय केलं, ह्याला तर भरपूर मटेरियल देणं चालू आहे. का तर हाय टेम्परेचरच्या अगोदर ह्याची सेटिंग झाली पाहिजे, नाही तर गळ होऊन जाईल. हाय टेम्परेचरला फुलाची गळ होऊन जाते. मग ह्याला काय केलं, आज 19 फुल याला एकर 4 किलो सोडलेलं आहे आणि त्याच्यासोबत 1 लिटर इसाबेन सोडलेलं आहे. इसाबेन काय करतं नेहमी सांगतो, अमोनियम ॲसिड फुलाची, फळाचं, मुळांचं असं डेव्हलपमेंट करतं, त्याला अतिशय छान. आता ह्याला फुल चालू झालेलं आहे, एखादी सेटिंग चालू आहे पण अपेक्षित नाही, म्हणून आता हे सोडलेलं आहे. त्याच्यानंतर 1-2 दिवसाला कीटकनाशक, बुरशीनाशक हात घ्यायचे आणि ह्याला फ्लड इरिगेशन चालू करायची गरज आहे. का तर 15 मार्चच्या पुढे अतिशय टेम्परेचर राहण्याची शक्यता आहे. म्हणून 15 मार्चपर्यंत पूर्ण कळी ओपन करून फुलात आणायचं आहे. मग त्यासाठी याला पाण्याची आवश्यकता आहे, म्हणून ह्याला आता 1-2 दिवसाला रान पाणी, फ्लड इरिगेशन द्यायची गरज आहे. मग तेव्हा तण वाढेल, काय होईल, पुढचे मार्ग पुढे काढत राहायचं, परंतु पाणी देणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी जे शेतकरी बांधव ह्या प्लॉट सोबत आहेत त्यांनी सकाळची फवारणी सांगितलेली करून घ्या. ड्रीपमधून 19 इसाबेन सोडून द्या. का तर मुळाचं जेवढं फंक्शन वाढवेल, फांद्यामध्ये फंक्शन वाढेल, तेवढं फास्टमध्ये तुम्हाला कळी निघून येईल. आणि 2 दिवसाला, 2 ते 3 दिवसाच्या आत बाहेर एखादा आणखीन कीटकनाशक, बुरशीनाशक मी तेव्हा सांगणारच आहे. आणि त्याच्यानंतर पाण्याची उपलब्ध असेल तर ह्याला रान पाणी देण्याचं नियोजन करा. पाणी देताना मग 4 दिवस का, 5 दिवस का, 2 दिवस, जमिनीच्या उतारावर आणि प्रकारावर अवलंबून आहे, त्या हिशोबाने नियोजन करा. आणि जेणेकरून हाय टेम्परेचर मार्च येण्याच्या आत कळी, फूल हे सगळं शेड झालं पाहिजे, हे नियोजन करा. नमस्कार.